नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच आयोगाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे ग्रुप सी एक्झामला घेऊन. तर आयोगाने म्हणजे आयोग सहसा असं करतं, की प्रिलिमचा रिझल्ट लावण्याच्या अगोदर काय करतं, जर जागा वाढणार असेल तर त्या जागेसंदर्भात काय करतं, एक प्रसिद्धीपत्रक काय करतंय, पब्लिश करते. सो ह्यावेळी त्यांनी केलेलं आहे. तर एकूण किती जागा त्यांनी ॲड केलेल्या आहेत बघा, 803. खरंच म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे मुलांसाठी. म्हणजे मूल ह्याच्यामध्ये किती होत्या आपल्या ॲडव्हर्टाइजमध्ये तर 938 जागा होत्या. आणि आयोगाने पुढे सांगितलं होतं, की जागा काय होऊ शकतात, ॲड होऊ शकतात. आणि ऑलरेडी जागा ॲड झाल्या तर ही चांगली गोष्ट आहे. 803 जागा म्हणजे म्हणेन की 50% जागा म्हणजे 100% जागा काय झालेल्या आहेत, 50% नाही सॉरी, 100% जागा काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत आणि मुलांना याचा नक्कीच बेनिफिट होणार आहे. म्हणजे अशी म्हणजे एकदा आपले आले होते की 7,000 जागांची ॲडव्हर्टाइज होती. त्यानंतर सर्वात मोठी ॲडव्हर्टाइज असेल ती आत्ताची असेल तर 1741 जागांची काय आहे, ॲडव्हर्टाइज आहे. कशा पद्धतीने जागा वाढलेल्या ते आपण बघूया. किती कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजून जाईल. मी इथे घेतलेलं आहे की कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, सो किती कट ऑफ लागू शकतो आपण शेवटला बोलू. कट ऑफ रेंज काय राहू शकते आता जागा वाढल्यामुळे. ओके, सो या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर पहिल्यांदा जागा किती वाढल्या ते आपण बघूया. तर जुनी जाहिरातीमध्ये जागा होत्या 938 जागा आणि नवीन जाहिरातीमध्ये 1741 पदं काय झालेली आहेत, टोटल झालेली आहेत. तर 803 जागांसाठी 803 जागा ह्या नवीन वाढल्या, तर त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच काय होणार आहे, बदलणार आहे. जो मुलं म्हणजे जी मुलं अगोदर म्हणत होती 54-56चा कट ऑफ लागेल, तोच कट ऑफ आता 50 किंवा 48 पण लागू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो. सो पहिल्यांदा पद बघूया आपण. या आयोगाचा शुद्धीपत्रिका आहे, शुद्धपत्रक आहे. ग्रुप सी ला घेऊन 2025 म्हणजे 11 जानेवारीला एक्झाम झाली होती आणि येणाऱ्या पुढच्या ह्याच आठवड्यामध्ये रिझल्ट येऊ शकतो ग्रुप सीचा. 938 जागा होती. याच्यानुसार अजून काय केले, जागा वाढवली तर आता एकूण 1741 पदांसाठी काय होणार आहे, ही एक्झाम होणार आहे. ओके. हां. तर दुय्यम इथे महत्त्वाची पदं वाढली ती कोणती? तर दुय्यम निरीक्षकाची 125 पदं वाढलीत मुलांनो. ही खास महत्त्वाची काय आहे ना, मुलांना सरप्रायझिंग आहे आणि खूप वर्षाने काय केलेले आहेत, तर दुय्यम निरीक्षकची काय म्हणतात, एक्साईज म्हणतात, एक्साईज इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. पण छान काम आहे याचं, ग्राउंड लेव्हलला काम असतंय. पण नक्की तुम्ही ह्या पदासाठी काय करा, प्रेफरन्स द्या. ओके. नंतर तुम्ही क्लर्क, टायपिस्ट वगैरे, टॅक्स असिस्टंट वगैरे द्याच, पण मी म्हणेल ह्या पदाला तुम्ही काय द्या, प्रेफरन्स द्या. ग्रुप सीचं चांगलं पद आहे. ओके. सो 125 जागा आहे त्याच्यामध्ये. ओबीसी वाल्यांना किती आहेत, तर 24 आहेत. ओपन वाल्यांसाठी ईडब्ल्यू साठी 13 आहेत आणि आरक्षित किती आहेत, तर 92 आहेत आणि राखीव ओपन जनरलसाठी किती आहेत, तर 33 जागा आहेत. तर अशी टोटल 125 जागा आहेत. त्यातली 5 पदं अशी म्हटलेली आहेत की बहिरेपण, अंधत्व, एकापेक्षा जास्त प्रकारचे लिंगत्व ह्याच्यासाठी काय आहेत, तर आणि संस्थात्मक एक पद आहे असं. म्हणजे दिव्यांगासाठी 5 पद आहेत त्यातली आणि अनाथासाठी 1 पद आहे. तो लक्षात ठेवा. 125 पदं. आता काही आणखी जागा वाढल्या त्या म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये सर्वाधिक जागा वाढल्या, तर 852 पहिले होती. 1527 आता काय झालेल्या आहेत, तर क्लर्क टायपिस्टच्या जागा वाढल्या. तर सर्वाधिक जागा वाढल्या त्या क्लर्कच्या वाढलेल्या आहेत. ते 775 आणि व्हेरियस डिपार्टमेंट. ओके, तुम्ही ती ॲडव्हर्टाइज जाऊन ओपन करून बघा. व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये काय असणार आहे, ती क्लर्क टायपिस्टच्या जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे ह्या पोस्टला सर्वाधिक फायदा आहे. दुय्यम निरीक्षकची 125 पदं वाढलेली आहेत. बाकी ठिकाणी काही एवढा चेंज झालेला नाही. या पदांमध्ये फक्त लिपिकची 3 पदं काय झालेली आहेत, तर ॲड झालेली आहेत. सो बाकी याच्यामध्ये ह्या पदांमध्ये काही बदल नाहीये. फक्त बेलिपची पदं वाढलेली आहेत. आणि कुठली पदं वाढलेली आहेत, तर लिपिक क्लर्क टायपिस्टची पदं वाढली आहेत आणि दुय्यम निरीक्षकची पदं वाढलेली आहेत. आता कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ते आपण बघूया. म्हणजे बघा तुम्हाला ते कट ऑफचा अंदाज येईल. ओपनसाठी 408 जागा होत्या आता. ओबीसीसाठी 328, एससी साठी 232, एससी साठी 173, ईडब्ल्यू साठी 136, एसटी साठी 125, विजे 100, एनटीसी 73, एनटीबी 61, एनटीडी 36 आणि एसपीसी 33 जागा, असे टोटल 1741 पदांसाठी काय होणार आहे, ही एक्झाम होणार आहे नक्कीच. तर आता आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, तर नक्की काय मित्रांनो, आता बघा मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे. ज्या मुलांची ग्रुप बी पण झाली असेल तर ग्रुप बीचा कट ऑफ बघा न भूतो असं लागलं, 51%, 51 लागलेला आहे, 51च्या दरम्यान लागलेला आहे. आता ज्या मुलांची ग्रुप बी पण होते आणि ग्रुप सी पण निघण्याचे चान्सेस आहेत. आता मी थोडंसं कट ऑफ बद्दल बोलतो, मग आपण स्ट्रॅटेजीकडे येऊया. कट ऑफ काय राहू शकतो, मी फक्त ओपन आणि एस सी एस टीचा बोलेन. ओपन आणि एस सी बी सी आपला काही सेमच लागतोय. सो ओपन, एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस, सॉरी ईडब्ल्यू एस नाही घेऊ शकत आपण. एस सी बी सी आणि ओपन आणि एस सी बी सी यांचा कट ऑफ किती लागू शकतो, तर यांचा कट ऑफ लागेल एक मी म्हणेन 48 ते 50च्या दरम्यान.
जागा वाढल्यामुळे. आणि मुलींचा 2 मार्क कमी करा फक्त. मायनस मुलींचा काय करा, 2 मायनस करा फक्त मुलींनी. ओके. एस-सी, ओबीसी, ती ओबीसी आपल्याला घ्यायचं. ओबीसी साठी पण सेम असेल. ओबीसी 48-50 दरम्यान राहू शकतो. एस-सी-एस-टी मी म्हणेन 45, महिलांचा 42 पर्यंत राहू शकतो. आणखी एस-टी, एस-सी-एस-टी झालं. ईडब्ल्यू-एस पण एक 45च्या दरम्यान राहू शकतो. ही कट ऑफ रेंज असणार आहे ह्या एक्झामसाठी, लक्षात घ्या. आता स्ट्रॅटेजी काय लक्षात ठेवायचं, तर ग्रुप बी पण आपली रिझल्ट आलेला आहे. ग्रुप सीचा पण ह्या आठवड्यात रिझल्ट येईल. सो आपल्याला आता करायचं काय आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामरवर काय ठेवायचं आहे, फोकस करायचा आहे. आता नाही म्हटलं तरी आपल्याकडे आता एक्झाम होणार आहे तुमची, ग्रुप बीची होणार आहे 17 मेला आणि आपली ग्रुप सीची होणार आहे 7 जूनला. तो चांगली सुवर्ण संधी आहे मित्रांनो. 15 दिवसाचा गॅप पण आहे मध्ये. मराठी आणि इंग्लिश ग्रामरवर तुम्ही चांगलं फोकस करा, आताच करून टाका. आणि डेली काय करा तुम्ही, मॅथ्स रिझनिंग 22 क्वेश्चन आहेत. डेली तुम्हाला काय करता आलं पाहिजे, मॅथ्स रिझनिंग डेली वाचत राहा. काय होकॅब डेली वाचत राहा, इंग्लिशची होकॅब, जेणेकरून तुम्हाला त्याची सवय राहिली पाहिजे. म्हणजे कारण 25 क्वेश्चन तुमचे ते होकॅबलरीवर, इथे 25 क्वेश्चन कशावर आहेत, तर होकॅबलरीवर आहेत. सो नेहमी काय करा, होकॅब वाचण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यानंतर 1 तास मराठी, 1 तास इंग्लिश आणि डेली दुपारी 2 तास काय करा, मॅथ्स रिझनिंग करण्याचा प्रयत्न करा. तरच तुमची एक्झाम निघणार आहे. कारण का मी म्हणतो हे, ह्यावेळी कट ऑफ हा पकडून चला की 300+ पेक्षाही जास्त लागू शकतो, कारण का मुलं अभ्यास करणार आहेत. सो आपण आपलं टार्गेट ठेवायचं की माझं 300-310 पेक्षाही काय असणार आहे, जास्त स्कोर कसा येईल याचा प्रयत्न करायचा. पेपर 1 मध्ये प्रयत्न करायचा आपला स्कोर मॅक्झिमम येईल, 170 पर्यंत काय राहील, स्कोर राहील पेपर 1 मध्ये. आणि पेपर 2 मध्ये प्रयत्न करायचा 140-150 आणण्याचा प्रयत्न करायचा. बोलणं सोपं आहे, पण ठीक आहे. आपल्याकडे किती दिवस आहेत, आपल्याकडे एक 74 दिवस आहेत मुलांना, लक्षात घ्या. ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. ग्रुप बी साठी 54 दिवस आहेत, ग्रुप सी साठी 74 दिवस आहेत. मरोस्तोर अभ्यास करा आणि पोस्ट घेऊन जा. ओके, तुमचीच पोस्ट आहे, तुमच्यासाठीच पोस्ट आहे, ती नक्कीच होईल. फक्त एक डिसिप्लिन वे मध्ये काय करा, अभ्यास करा. अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका, अजिबात काय होऊ नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. आता जर तुम्ही आता मेन्सला आहात, तर खूप सारे डिस्ट्रॅक्शन येऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये. पूर्णपणे काय करा, इग्नोर करा आणि फक्त अभ्यास आहे की अभ्यास करत राहा. डिसिप्लिन वे म्हणजे सकाळी जर मी 5 वाजता उठणार आहे ना आजपासून, तर पुढची एक्झाम होईपर्यंत मला सकाळी किती वाजता उठता आलं पाहिजे, 5 सकाळी. म्हणजे विदाउट स्क्रोलिंग, स्क्रीन टाइम कम्प्लिटली ऑफ करा. मी काय म्हणतोय, स्क्रीन टाइम काय करा तुम्ही, कम्प्लिटली ऑफ झाला पाहिजे तुमचा. स्क्रीन टाइम असलाच नाही पाहिजे आता. फक्त तुमची पुस्तकं आणि पुस्तक, 7 सब्जेक्ट आणि हे 2 सब्जेक्ट, इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामर. आणि मला रात्री जर झोपायचं असेल तर रात्री मला 12 वाजता पण काय करता आलं पाहिजे, झोपता आलं पाहिजे. 5 ते 6 तासाची झोप घ्या चांगली. परत दिवसाची सुरुवात काय करा, फ्रेश माइंडने करा. दिवस रात्र अभ्यास करू नका, का तर तुमचा दिवस फुकट जाऊ शकतो. सो एक 5 ते 6 तासाचे काय घ्या, चांगली फ्रेश व्हा, झोप घ्या आणि परत अभ्यासाला लागा. ओके. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थवर फोकस ठेवा. अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका हेल्थच्या बाबतीत. ओके. अजिबात असं काही खाऊ नका की जंक फूड, फास्ट फूड खाऊन बसू नका, जेणेकरून तुमचं पोट बिघडेल, काय होईल. ओके, आजारी पडाल. असं काही करू नका. शक्यतो हँड सॅनिटायझर वापरत राहा. काय वापरत राहा, हँड सॅनिटायझर वापरत करा. आणि मास्कचा सुद्धा काय करा, वापर करा. आता IPL चालू होतील. ओके मित्रांनो, सर्वात मुलांसाठी ही मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. IPL चालू होतील, अजिबात बघू नका. वाटलं तर झालं तर हायलाईट बघा दुसऱ्या दिवशी, पण पूर्ण मॅच बघण्यामध्ये 4 तास वाया घालवू नका. लक्षात घ्या, किती काही होऊ द्या, किती अर्ज वाटलं की मला मॅच बघायची, मुंबई इंडियन्स असली तरी तुम्ही ते मॅच बघू नका. जो मुलगा मॅच बघणार नाही, IPL मध्ये कंट्रोल करणार की IPL अजिबात बघणार नाही, त्या मुलाची नक्कीच ह्या वर्षी काय आहे, पोस्ट आहे, लक्षात ठेवा. ओके. तो समजला असेल. आपण व्हिडिओ बनवलेला आहे. कट ऑफ लक्षात ठेवा, 50 पर्यंतच लागू शकतो, 50च्या वरती शक्यतो गेला तर. अदरवाईज 50च्या वरती पण कट ऑफ जाणार नाहीये. 45-50च्या मध्ये ज्यांचा स्कोर आहे त्या मुलांनी मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाहीये, जागा वाढलेल्या आहेत त्यामुळे. ओके, तो समजला असेल तुम्हाला. इथे आपण थांबूया. जय हिंद. तुम्हाला जर काय अजून कशावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करा. आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.